माणसापेक्षा खालचे देह सुद्धा देवाच्या भेटीला उपयोगाचे नाहीत, माणसापेक्षा मोठे असलेले देवाचे देह सुद्धा भगवंताच्या साक्षात्काराकरता काही उपयोगाचे नाहीत बरं का. कोणी इंद्र चंद्र महेंद्र ब्रह्मदेव जरी झाला तरी त्याला देवाचं दर्शन होईल असं समजायचं कारण नाही बरं का. कारण तिथे राहिल्याच्या नंतर बघा काय त्याच्यातलं विचारशास्त्रकाराने असं सांगितला, देवाच्या दर्शनाकरता प्रयत्न करायला संसाराचं वैराग्य पाहिजे आणि ते संसाराचं वैराग्य माणसाच्या देहामध्ये होऊ शकतं, माणसाच्या खालच्या पशुपक्ष्याच्या देहातही होत नाही आणि माणसाच्या वरच्या इंद्रचंद्र महेंद्राच्या देवाच्या देहातही वैराग्य होत नाही. विठ्ठल त्याचं कारण वेगळं वेगळं आहे. पशुपक्ष्यांना वैराग्य का नाही आणि देवादिकांना वैराग्य का नाही याचा विचार जर करायचा झाला तर आपल्याला असं म्हणता येतं, पशुपक्षादिकाला संसाराच्या शिवाय दुसरा परमार्थ नावाचा पदार्थ असतो याची जाणीवच नाही, विवेकच नाही तर वैराग्य कसं येणार आहे त्यांना. म्हणून विवेकाच्या अभावी त्यांना वैराग्य नाही हा भाग तिथं पशुपक्षाच्या बाबतीत पाहायला सापडतो. आणि देवादिकाला वैराग्य का होत नाही, वैराग्य निर्माण होण्याकरता संसारातल्या भोगाच्या संबंधाने तुच्छतेची भावना लागते आणि देवादिकांचा जर विचार केला त्यांना प्राप्त होणारे भोग असे तुच्छ वाटण्यासारखे नसतात, महत्वाचे असतात, दिव्य भोग त्यांना प्राप्त होतात. अरे आपल्याला चहाचं वैराग्य होत नाही, स्वर्गामध्ये त्या इंद्राला अमृत प्यायला मिळत असताना कसं वैराग्य व्हायचं सांगा मला. म्हणजे काय, दिव्य भोग असल्यामुळे त्यांना वैराग्य निर्माण होत नाही. देवादिकांचा विचार केला भोगाच्या दिव्यतेने त्यांना वैराग्य नाही आणि पशुपक्षाचा विचार जर केला विचारच नसल्यामुळे त्यांना वैराग्य नाही असा विचार पाहायला सापडतो बरं का. मग कोणत्याही कारणाला जर वैराग्य नसेल तर संसाराचा त्याग करून परमार्थ करावा, देवाचं दर्शन घ्यावं असं कोणाला वाटतच नाही. विठ्ठल माणसाच्या देहाचा विचार जर आपण करायला लागलो तर जनावराला जसा विचार नाही तसं माणसाला विचार नाही असं म्हणता का. माणसाला विचार आहे, जनावराला विचार नाही, माणसाला विचार आहे. बघा तुम्ही जनावराच्या समोर कडबा टाका, टाकलेला कडबा बैलाच्या समोर कडबा जर टाकला तर सगळ्याच्या सगळा कडबा खातो का बैल? खात नाही बरं का, थोडा कडबा खातो. बरं थोडा कडबा खाणं झाल्याच्या नंतर हा दुसरा उरलेला कडबा जो आहे हा उद्या खायला आपल्याला उपयोगी पडेल असा विचार त्याला असतो का? नसतो. त्याची नासाडी करून टाकतो, त्याला तुडवून टाकतो, त्याच्यावरच शेण टाकतो, त्याच्यावरच मूत्र टाकतो. बैलाचं होतं की नाही सांगा मला. बैलाने थोडा चारा खाल्ला आणि बाकीचा चारा नाश केला. कशामुळे केला सांगा? बाकीचा चारा आपल्याला उद्या उपयोगी पडेल हा विचार केला नाही. माणसाचा विचार करा, माणसाच्या समोर तुम्ही 10 किलो तांदूळ आणून द्या, 10 किलो तांदूळ आणून दिल्याच्या नंतर माणूस लगेचच्या लगेच सगळे शिजवून खाऊन टाकतो का? खातो तरी का? खात नाही. आणि बरं खात नाही तर नाश तरी करतो का? नाशही करत नाही. आपल्याला लागणारे मुठभर तांदूळ शिजवून खातो, बाकीच्या तांदूळ जमा ठेवतो बरं का. जनावर जमा ठेवत नाहीत आणि मनुष्य मात्र जमा ठेवतो. याचा अर्थ काय झाला? मनुष्याला विचार आहे, जनावराला विचार नाही असं आपल्याला म्हणावं लागतं बरं का. मग विचार असेल तर वैराग्य होऊ शकतं. संसारातल्या पदार्थाच्या संबंधाने विचार मनुष्य करायला लागला, हे नाशिवंत आहे, हे दुःखाचं आहे असा विचार केला की मनुष्याला या पदार्थाच्या बद्दल वैराग्य होतं. बघा तुम्ही आपल्याला विचार आणि दोन्ही पद्धतीने वैराग्याचा विचार करावा लागतो बरं का. विचार झाल्याच्या शिवाय मनुष्याला वैराग्य होत नाही. पहिला विचार काय, चांगलं काय वाईट काय हे कळावं